ना शंकराची पिंड आहे. त्या पाण्यामुळं पूर्ण पाण्यात येते आणि पाणी जेव्हा आटल तेव्हा ती दिसते. आता बघितलं मी वाकून पण आत आहे. हा ह्याच्या पायरीच्या खाली. हा ह्या चौकोनाच्या खाली. तिथं बघा ना गरम किती लागतं. मग आणि मग रंकाळा तलाव कसला जबरदस्त. पप्पा म्हणतील आम्ही म्यूट करून बघतो. पण मी जाणार आहे का बिग बॉस मध्ये? काय सांगतात आता आकांक्षाच बोलली आम्हाला की मी बिग बॉस मध्ये गेल्यावर तुम्हाला समजा फॅमिली वीक साठी बोलवलं तुम्ही काय बोलताल. तर मम्मी पप्पा म्हणतात मग मी आकांक्षा सोडून सगळ्यांशी बोलत बसल आणि पप्पा तर शांत बसतील मला असं वाटतंय. आणि मी तरी तिला सांगेल की समजून व्यवस्थित. संध्याचा मला सबस्क्राईब करा. आता तिकडे गेल्यावर सबस्क्राईबची काय गरज लागेल मला? एवढं खाल्लं तुम्ही? गाईज आम्ही आलो कॅफे मध्ये आफ्टर लॉंग टाइम. किती वेळ झाले? किती झाले महिने? मी ना जानेवारी मध्ये का फेब्रुवारी मध्ये आलते, त्याच्यावर आता आले. आणि आम्ही मागवले सँडविच, फ्रेंच फ्राईज अँड बर्गर. कारण की ना आम्ही दीदीचा आता उपास चालू होतात म्हणून आम्ही खायला आलो इथं. काय दीदी? चला आता आम्ही खातो, नंतर मी बोलते. बाय बाय. हा ना, बाय बाय. दहा वर्षातून एकदा भांडे घासलेले बघा यांनी. तो का हे कधी ना प्राणी सापडणार, आज प्राणी सापडला. फार दुर्मिळ प्राणी हा बघा. और ये चेहरा देखो. और से हाँ 10 वर्षातून नो टाइम. आणि हे कधी कधी असतं. फर्स्ट टाइम घासते तिने भांडी. आय हॅव मेनी वर्क. थँक्यू. आणि आता आपलं स्वच्छ झालेले सगळं घर स्वच्छ झालेलं आहे. आणि मी आता बाथरूमच्या टाईल वगैरे स्वच्छ धुतलेल्या आहेत एकदम चकाचक. इकडे पण स्वच्छ आहे. सगळं स्वच्छता केलेली आहे. आता ही रूम राहिलेली पावड्या वगैरे सगळे किचन सगळं. आता त्या आमच्या सौ त्या आजारी आहेत, त्यामुळे जरा चेहऱ्यावर जरा त्यांच्या मावशी काय म्हणतात त्याला एक चेहरा प्रसन्न नाही आहे. कारण त्यांना काम इतकं पडलेलं आहे. त्यांनी हे 4-5 दिवस 1000 कपडे धुतलेले आहेत. हा म्हणजे त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलेले आहे त्यांनी. त्या अशा आजारी पडले करतात. आणि काय झालं ह्यावेळेस प्रवास आणि आलं की लगेच कपडे धुतले ना, त्याच्यामुळं कणकणीच आले. आणि आवाजावरून तुम्हाला कळतच असेल माझा. त्याच्यामुळे पोरी म्हणले आम्ही भांडी घासतो आणि तू स्वयंपाक करतो. आणि सगळेच आज कामाला लागलेले आहेत. त्यांना पण लावलं होतं कामाला. हो मी पण आता दाखवलं तुम्हाला. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईज चालत आहे ना. आम्ही आज बनवतो आहे पोहा डोसा. पोहे रवा डोसा. पोहे रवा डोसा. आणि माझ्या मम्मीने मला इंस्टाग्रामवर ही रेसिपी पाठवली, तर मला म्हणली तू कर. बघा आजकालच्या मम्म्या रेसिपी पण रील्स पाठवते मला आणि म्हणते हे करू आपण आज. आणि मग आम्ही आज म्हणजे करतोय. आता बघू कसं होतंय. शेफ आकांक्षा
तर मी तुम्हाला सांगते कशी केली मी. माझी तर ह्याची स्पेशल चटणी दीदीला आवडते खूप, दाखवते. तर ह्या बॅटरमध्ये टाकले पोहे भिजवलेले, रवा, दही आणि थोडं पाणी आणि मीठ आणि सोडा बस. आणि ही माझी स्पेशल चटणी. आता इफेक्ट लावलाय मी त्यामुळे जरा वेगळी वाटते. ग्रीन ग्रीन झणझणीत झालेली आहे चटणी. आणि पप्पा गेलेत आमचे गावाला, तर आम्ही आज तिघी जणीच आहे. तर आम्ही मस्त आज वेगवेगळे पदार्थ करून खात आहोत. पप्पा नाही तर. आणि इथं मी तवा तापायला ठेवला, तर मी करते फटाफट. आणि बघा हात किती सुजलाय माझा. चिकनगुनिया इज व्हेरी डिफिकल्ट यार, कोणाला नको व्हायला. गाईज रिॲक्शन बघू आपण मम्मीची. कस काय केलंय? अगो बाई बाई, काय हा प्रकार. चीज वाला पाहिजे मला, चीज वाला देते मी तुला. थांब जरा, पहिले आम्हाला साधा डोसा खाऊ. चीज लागतं. आगला कधी आगला कधी. आणि चटणी खाऊन बघ जर. आता ते उद्या नाही, अशी एक चमचाभर खाऊन बघ. कधी पण असं चमचा घ्यायचा आणि हातावर टाकायचा, मग खायचं. प्रसाद आले, प्रसाद वाले. कसं आहे सांगा. कसं आहे चटणी? झणझणीत चटणी झाली? हे तिखट केली येडे. तिला काय लागतं तेल चटणी करून? मग त्याच्यात आपण करू शकतो ऍडजस्ट. तर गाईज दीदी आता पहिला डोसा घेते. बघा किती सुंदर झालेला आहे डोसा. एक होतं इकडं, आमचं सगळं मेसअप झालं इकडं. आणि इथं आता दीदी खाऊन बघल कसं झालंय. मॅडमनी खाल्लं म्हणजे आमचं पण पोट भरलं. तरी पप्पा नाहीत. छान, थँक्स. तर गाईज आता झालेली संध्याकाळ आणि आमचा मेनू आता आज तर खूपच आहे. सकाळी झाला डोसा, मेनू आहे सोयाबीनची चिल्ली आणि नूडल्स. तर सोयाबीन चिल्ली मी फर्स्ट टाइम ट्राय करते आणि हे नूडल्स करते, मी सोयाबीन चिल्ली करते. आणि हे तिने तळलेले कसे खाल्ले, ते बाहेरचा कवर खाल्ला. हा. आणि हे बघा इथं ग्रेव्ही बनते माझी छानपैकी. आणि हिचे इथं नूडल्स बनतात आहेत. आणि हे सोयाबीन मी प्रोसेस मेसअप हे करा. काय करा? सोयाबीन उकडून घेतले, बॉईल करून घेतले आपल्या गरम पाण्यात आणि पूर्ण पिळून त्यात कॉर्नफ्लॉवर पीठ, मीठ आणि तिखट हे ऍड करून तळून घेतले तेलात. आणि ह्या ग्रेव्हीमध्ये टाकले आपलं ढोबळी मिरची, कांदा, कोबी, सोया सॉस, शेजवान चटणी, टोमॅटो सॉस, मीठ आणि तिखट एवढं टाकलं. जिंजर गार्लिक पेस्ट आणि थोडेसे लसणाचे तुकडे. आणि ही इकडं नूडल्स करते आता तिचं. आणि मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये तेल. पहिले तू तेल टाकलं होतं, विसरलीस. हा. आणि आता मी टाकणार आहे जिरे, आमचे नूडल्स फेमस थोडेसे. आणि आता मी टाकणार आहे लसूण. ह्यात मी आता चिली ऍड करते मस्तपैकी. मग टाकणार आहे चिली. काय ऍड करणार आहे? चिली, सॉरी सोयाबीन. नीट रेसिपी सांग, काहीतरी चुकीचं करतील लोक. नाही काय, त्यांना माहिती चिली म्हणजे हे सोयाबीन चिली. इकडे नूडल्स हे. आणि हे वरून ठेव गार्निश करायला तुला. ढोबळी घेऊन टाकू. आता माझे हे ना ग्रेव्ही उकळते छानपैकी. मी कॉर्नफ्लॉवर पीठ टाकणार नाही ह्याच्यात, कारण की ऑलरेडी मी गाडीच केली आहे. ती गाडी घट्ट तेच ते. मराठी बोला. मराठीच आहे. गाडी बिडी काय. माझे पप्पा बसलेले आहेत, वेट करतात आहेत. त्यांना फर्स्ट टाइम मी खायला घालणार आहे सोयाबीन चिली.
आजपर्यंत सोयाबीनची भाजी खात होता, आता चिल्ली खाणार आहे. आम्ही हे पण केली, फ्लॉवरची पण केलेली. हा फ्लॉवरची पण केली बरोबर. पण ती मीच केली. हो तू पण केलेली, मी पण वेगळं अतरंगी करत असते. चल तर गाय मस्तपैकी सोयाबीन चिली तयार झालेली आहे. आणि इकडे कसे झाले मस्त. थोडस तिला दिलंय खायला. मी कधी खाल्ली नाही, मी पण नाही खाल्ली कधी. अशीच असते चव चिल्ली. मी पण नाही खाल्ली कधी, आपल्याकडे फर्स्ट टाइमच होती. आणि मस्तपैकी झालेली आहे. इकडे नूडल्स बनतात आणि इकडे सोयाबीन चिली झालेली. आता मी गॅस बंद करते आणि सर्व करते मस्तपैकी. तर पप्पांना आता मी सोयाबीन देते मस्तपैकी. सोयाबीन चिली बघून कशी वाटते? बघून तर ऑलिव्हर छान. मम्मी चमचा घे. छान छान सुंदर. त्यात कोबी टाकू का थोडासा गार्निशिंग? तर थोडस काहीतरी मिक्स राहायचं आहे. हा मग ते सांगा असं तुम्ही. काहीतरी खिस्सणं. चीज हा हे बघा आता पप्पा चीज म्हणतात आहेत. तेवढंच पप्पांना मिसिंग वाटतं सगळ्यात. मग काय पोळी भाजीवर पण चीज घिसून खातील काही दिवसांनी. छान आहे पण चिकन मस्त. हा छान ना, आहे. थँक्यू, एन्जॉय. आणि मम्मीला सर्दी झालेली आहे तर ती पण आता चव येईल तिला मस्त. मटन चिली वाटते ना. अशी मस्त प्लेटिंग आम्ही केली होती प्लेटिंग. आणि हे आम्ही डीमार्ट मधून आणलं होतं. कुठल्या डीमार्ट मधनं? कोल्हापूरच्या डीमार्ट मधनं आणलेलं. एवढं आम्ही भांडी पण घेऊन आलो. ही जी पण नूडल्स मस्त आम्ही ह्या डिश मध्ये ठेवलेत. हे आणि हे भांडं आणलं होतं आम्ही कारण की प्लेटिंगसाठी. म्हणजे आम्ही असं डिश करतो काय काय, तर मग मस्तपैकी आम्ही प्लेटिंगसाठी आणले. आणि आता नूडल्स आणि सोया चिली मस्तपैकी आता आम्ही खाणार आहे. आणि आपण कोल्हापूरच्या डीमार्टमध्ये व्लॉगच नाही केला कारण की तिथं अलाउड नाही ना डीमार्टमध्ये व्लॉग करायला, त्यामुळं. आणि नंतर मग फक्त तेवढंच घेतलं. आणि हे घेतलं ना फक्त. हे चमचे पण घेतले आणि ब्लँकेट घेतलं तिथलं का नाही. ब्लँकेट, चमचे, ह्या डिश आणि अजून काय घेतलं का आपण दाखवेल मी पुढच्या व्लॉग मध्ये डीमार्ट मधून काय काय घेतलं. सगळं कोल्हापूरची खरेदी ही दाखवायची ब्लॉग मध्ये. डीमार्ट मधनं आपण बघितली असेल तुम्ही. चमचे, ब्लँकेट आणि तुझा टॉवेल. हा मला टॉवेल घेतला, आठवण. आणि एवढंच घेतलं. आणि मस्तपैकी आता प्लेटिंग झालेलं आहे. व्हरायटी चांगलं. हा एकच म्हणजे फ्लोअर ग्राउंड फ्लोअरवरच होते डीमार्ट, पण एवढं त्याच्यात व्हरायटी मस्त मस्त होते ना. खूप छान छान होतं डीमार्ट मध्ये, भारीच. कपडे पण मस्त होते नाही का. आम्हाला घेऊन जायचं. आता हडपसर जॉब बघतात. ऍक्शन करू. खाला एवढं स्लो हे बघा हे लय काम केलंय. पाईप धरून तिकडे संध्याच घेऊन चालले आणि जवळ 50 कपडे धुतले जातात. नवरात्रीच्या कुणाचं चालू आहे घरी बाई. लय कुठं नाही ह्याच्या मला त्यातले. मग देवीचं करायचं म्हटल्यावर नाही चिकन गुन्हे असून पण मी नाचते. चिकन गुन्हा उठून राहील. गायजीनी एवढं 15-20 मिनिटं लॉग इन केली आणि बंदच सगळं बंद. अजिबात बटन नाही दाबलं आणि काय नाही दाबलं. काय म्हणणं आहे तुझं ह्याच्यावर? मी तेवढं केले आता. आणि मम्मीने हिचं किती छान कौतुक केलं होतं की सगळं हिने मी आता करते जाऊन दे. हिने आज स्वयंपाक केलाय. गवारीची भाजी, पोळी, वरण, भात. सकाळी स्वयंपाक झाला, आता फक्त पोळ्या राहिल्या होत्या. आणि उपीट पण केलं आम्हाला नाश्त्याला. किचन वाटत साफ करून भांडी घासून सगळं हिने केलेलं असं मम्मीने सांगितलं. सगळं ते बटन दाबायचं राहिलं सगळंच. आणि आता आम्ही इडली करणार आहे. उद्या इडली करा. दीदीचा परवा उपास आहे ना, तर हे सगळं मी रिपीट बोलते मम्मीचं.
आणि उपास नाही खूप दिवस झाले इडली नाही केली. आणि उपास पण येत नाही यांचे आता. मग आम्ही काय करतो उपासा दिवशी आयटम करतो चांगले चांगले. आणि आशिकी लावली इकडं त्यामुळे जोश येते सगळ्यांना कामाला. पप्पा कुठे गेले? तुमचं काय म्हणणे मम्मीनी ना क्लिप घेतली पण तिला मी तुला सांगितलं जर आकड्यावरती बघत जा मग चालू कर. मग कसं काय नाही चालू. राहिला शेवट. बाकी सगळी आज हंतरुण A to Z धुतलेली आहेत. आणि आता उद्या फरशा तो पण तुम्हाला दाखवणार. हा उद्या आम्ही फरशांवर असं घसरगुंडी खेळणार तिथं. स्विंग. चलो बाय बाय. हॅलो. तर आमची चालू आहे नवरात्रीची साफसफाई. आणि आम्ही इकडे बघू शकता तुम्ही खिडकी पण साफ करतोय प्लस हे आरशे व्हिडिओ केला. आरशे पण एक हिचा व्हिडिओ चालू होता म्हणून हे असलं काहीतरी केलं आम्ही दिसतं का तुम्हाला? गाईस तुमची झाली का नवरात्राची साफसफाई? आणि आपली मम्मी आमच्याकडून जे काम करून घेते आमची मम्मी खूप काय काम सांगू करायला तुम्हाला? लावलं. बचाव हेल्प खूप काम करून घेते आमची मम्मी आमच्याकडनं. तर आम्ही आकांक्षाला खिडक्या सांगितल्यात. मी आता फरशी घासून घेतली. लाईट गेली. तर आमचं तेच चालू आहे आता टाइमपास. नन्या बघतोय आमच्याकडे. नन्या म्हणतोय हे बारीक सांगितलं आम्ही येऊ नको कारण घसर आम्हाला सवय झाली पण त्याला नको घसरला करतो. आणि आम्ही आज इडल्या केल्यात. आम्ही इडल्याचा नाश्ता पण केलेला तिकडे आहे. पण दाखव पप्पाला. हो. आणि इकडे पप्पांना किचन दिलेलं आहे आम्ही. तर पप्पा म्हणले मी इकडं काम करत असताना तुम्ही इकडे लुडबुड करू नका किचन मध्ये. तर आणि आम्ही इडल्या केलेल्या आहे. पप्पा इडली कशी वाटली? कामापेक्षा खायचं ह्याचं ध्यान नाही. काम पहिलं नंतर खाणं. अगं तुला मी काय विचारलं हा, फक्त इडली कशी छान वाटली आहे, सांग. छान, हा, बस बाकीचं काही एक्स्ट्रा पापड पसारा नो. ऐकू वाटत नाही ना तुला? आवडते. तर आम्ही आता नाश्ता मम्मीने आज इडल्या केल्यात कारण उद्यापासून उपास चालू होतात आमच्या दोघींचे. म्हणून इडल्या केल्यात. आणि मम्मी म्हणली मी जास्त स्वयंपाक काय करत बसणार नाही कारण आम्ही आज किचन आणि बेडरूम काढलेले धुवायला. आणि मी 3 हाताने काम करणार आहे आता कारण की माझ्याकडे हा हात आहे. आणि आता मी ह्याने ना घासणार आहे खिडकी बाहेर. अरे तिकडे ना घासता येत नाही हात. हाताने काचा घासता येत नाही खिडकीच्या मागच्या. पप्पांनी इथं पाईप लावलाय आणि बरोबर पाणी वाचतोय. तर ठीक आहे आता आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो काय मजा मस्ती करतो आम्ही. तर दाखवतो है ना पप्पा? ओके. पप्पा इडली खाल्ली का? इडली मस्त होती. हा कुठल्या कुठल्या ग? आणि नाण्याचं चालली लुडबुड. नुसती लुडबुड मध्ये नाण्याचं नाव आहे आमच्या. नुसती लुडबुड चालू आहे नाण्याची. आणि पप्पांना इन्स्ट्रक्शन देतोय माझ्या शहाणा. आज सुट्टी नाण्याला 2 ऑक्टोबर. काय आज गांधी जयंती म्हणून सुट्टी आहे तुम्हाला. स्पीच वगैरे काय द्यायचं का तुला गांधी जयंती निमित्त ब्लॉग मध्ये? मला आल्याला म्हणतोय आज गांधी जयंती म्हणून स्वच्छता चालली काय मग. आणि हा स्वच्छता करून सुट्टीत. घरी काय हेल्प केली ना तू? केली का सांग मम्मीला? हेल्प काम केलं फक्त. स्वच्छतेमध्ये हेल्प केली का? करायची हेल्प काय? मम्मी करून देत नाही. ह्याची लुडबुड नको आहे ह्याच्या मम्मीला म्हणून तो इकडे आलाय लुडबुड करायला. पण त्याला पण आम्ही लुडबुड करून देत नाहीये कारण घसरायची शक्यता आहे. दॅट्स वाय. काय कळलं का? नाश्ता केला का नाण्या? हा. काय खाल्ला आज? तुझी इडली. माझी इडली. आम्ही आज नाश्त्याला आम्ही इडल्या केल्यात. तर आम्ही ह्यांना पण दिल्यात इडल्या खायला. स्पीच तयार पाहिजे तुझं. मी थोड्या वेळाने येते. गांधीजींबद्दल 2 शब्द. हा गांधीजींबद्दल 2 शब्द बोलायचे आपल्याला. तू तिथं बस. मराठीमध्ये काय इंग्लिश मध्ये? दोन्ही मध्ये सांगू शकतो. तसं काय प्रॉब्लेम नाही. इंग्लिश मीडियमचा आहे तू? इंग्लिश मध्ये. हा तुला मी अर्धा तास देते. तू तयारी कर. आपण ब्लॉग मध्ये तुझं स्पीच घेऊ. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटच की मला? मग 30 मिनिटात किती पाहिजेत तुला? 45 मिनिट ओके अर्धा तास. 1 तास पाहिजे का? ठीक आहे तू इथं ध्यान कर तुझं. आम्ही तर म्हणतो काम करतो. हा तू स्पीच आठव. इंग्लिश मराठी अजून कोणत्या भाषा येत असतील त्याच्यामध्ये स्पीच पाहिजे. हा आणि हा आता बसलाय
ध्यान करायला बसला. आणि स्पीच पाहिजे बरं का ना मला. काय युअर टाइम स्टार्ट नाऊ. काय तर स्पीच त्याला सांगितलं मी. आता आमच्याकडे वही पेन वगैरे नाहीये, तर सांगितलं मी स्पीच द्यायचे. गाईज हे बघा, आणि मॅडमनी काय केलंय बघा. माझा तिसरा हात असा तिसरा हात. आणि जर घासणी पडली नाही ग बाई, अडकवले हातात पकडले चांगलं मी. हो ग, असं घासायचं. कसे जुगाड काहीतरी करायचं आपण. स्वच्छ जुगाड करले करले जुगाड करले. नाही स्पीच स्पीच पाहिजे मला. मला जॅपनीज मध्ये स्पीच पाहिजे. अरे मी मम्मीकडून स्पीच. सारंगे. ठीक आहे चालेल. सारंगे. नानाने एवढं सिरियस घेतलं तर मम्मीकडे गेला आणि मम्मी त्याची करते काम. आता म्हणेल शीतल काकी म्हणेल बस घरात मला काम करू. शीतल दीदी तू ब्लॉग बघत असशील तर आम्ही फक्त त्याला म्हटलं स्पीच तयार करून देत होतो, तुझ्याकडे आलाय. आता आमची काही चूक नाहीये. चलो आता आम्ही काम करतो पटापट. बाय बाय. सगळ्यांचे साफसफाई चालू. सगळ्या असे खिडकीत नाव वगैरे पाणी हे कर ते कर पडशील. बाय. चला आता नन्याने एकदम सिरियसली घेतलं आणि नन्याने स्पीच लिहून आणलंय आणि पाठ पण केलं. बापरे हुशार नन्या, हुशार आहे नन्या. चला स्टार्ट करायचं. स्टार्ट. महात्मा गांधी full name is Mohandas Karamchand Gandhi. He was popularly called Bapu. He also called father of India. He was greatest freedom fighter and his birthday celebrated as 2nd October 1869. थैंक यू. जय हिंद जय महाराष्ट्र. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. होय भारी नन्या. जय हिंद जय महाराष्ट्र बोलला नन्या शेवटी. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्पीच पाठ करून आला. शब्बास शब्बास बेटा. त्याचं काम झालेलं आहे आजचं. तर त्याला मी सांगितलं होतं स्पीच करून, त्याने स्पीच केलं. तुला बक्षीस मिळेल. तुला दिलंय बक्षीस मी आधीच. काय बर्थडे गिफ्ट वेगळं होतं. इडली दिली त्याला मी. इडली कशी वाटली इकडं? चांगली. आवडली ना तुला? तू बनवली होती का? कधी मम्मीनी आईने बनवली होती. चांगली. आईला सांगितलं का तू इडली छान झालती आई? मस्त. आता तू आईला सांग आई इडली छान झाली होती, मी सगळी खाल्ली आणि मला आवडली असं सांग. हे पडल माग. एक मध्येच काहीतरी. चला आता आमचं झालेलं आहे सगळं. किचन झालेलं आहे ओके. आणि हे बघू शकता पप्पांनी इतकं छान किचन हे केलेलं आहे. आणि मम्मीनी पप्पांना स्टाईल पण घासायला लावल्या होत्या, त्या पण केल्यात. आणि हे आम्ही डब्बे वगैरे आधीच आमचे घासून झालेले आहेत. आता हे डब्बे असेच राहणार, ह्याच्यावर एक बोट पण उठणार नाही दिवाळीपर्यंत. तरी पण मम्मी धुणार. आता ह्याच्यावर आम्ही काय करतो, असं करून ओपन करतो सगळेजण. इथं मध्ये कुठेच हात लावत नाही कुठंच. हे पण बघा तुम्ही, एक पण तुम्हाला डाग दिसणार नाही. इतके छान डब्बे आहेत. आणि उघडताना आम्ही असे उघडतो वरून. आणि खूप ठिकाणी जर बघायचं असेल तर आम्ही तिला सांगतो की कोणत्या डब्यात ते काढून दे. आणि हे पण बघा स्टीलचे डब्बे आहेत खाली, ते पण इतके छान आहेत. पण दिवाळीला परत हे निघणार आहेत बिचारे हे धुवायला. आय नो. आता बघा लाईट मध्ये एकदम मस्त प्रकाश पडलाय. पप्पा बिचारे पप्पा दमले माझे. आणि आम्ही ट्रॉल्या वगैरे सगळ्या काढल्यात बाहेर. आणि ट्रॉल्यांच्या इथलं खालचं पण घ्यावं लागतं. तुम्ही पण चूक झाली म्हणजे त्यावेळेला असं बांधकाम होतं. आता कसं इथं फरशी इथवरून येते, ट्रॉल्या काढता येत नाही. म्हणजे नाही काढल्या तर चालतं. पाणी ट्रॉल्या आम्हाला काढायला. आम्ही डायरेक्ट आमच्या ह्याच्यात आहेत, म्हणजे नाही का ओढायच्याच आहेत डायरेक्ट. नाही आता कसं इथवरून काढता घेतला आणि ह्याच्यावर ट्रॉल्या म्हणजे इकडे पाणी जात नाही. पहिले जुनं बांधकाम उंच घेतात. आम्ही हे नंतर केलं. आमच्या इथं कडप्पा होता इथं, आम्ही हे नंतर ट्रॉल्या केल्यात. म्हणजे जवळजवळ कितीतरी वर्षाने ट्रॉल्या केल्यात. आणि हे केलं आम्ही वरचं.
खूप वर्षांनी. तर आमचं चाललंय आता ह्याला पण काहीतरी करायचंय, म्हणजे मम्मीची जरा काम वाचवण्यासाठी नाही, पण ना कपट केल्यामुळे आतमध्ये धूळ जात नाही पण पप्पा. आणि ह्याच्यावर कशी इकडून खिडकीतून धूळ वगैरे येते तर सगळे हे धूळ बसती, तरी मम्मी ह्याच्यावर अशी कागद टाकती म्हणजे धूळ बसू नये म्हणून. तुम्ही पण असं करू शकता, ह्याच्या खाली आणि वरती असे तुम्ही पेपर टाकू शकता. आणि खेडेगावात तर काय करतात माहिती का, मुंग्या जातात ना ते ह्याला कागद टाकतात, मग मध्ये कागद टाकून वरती डब्यात झाकण लावतात म्हणजे मुंग्या वगैरे जातात. तसं इथं आपल्या मुंग्या तर नाही येत. नाही आता बघू, आमचं ह्याला पण चाललंय, पण थोडं थांबलोय आम्ही. ह्याला फर्निचर करून घ्यायचंय आम्हाला, चाललंय. आणि आम्हाला फ्रीज पण चेंज करायचं आहे लवकरच. आमचे मॅग्नेट खाली आलेलं आहे. फ्रीज पण लवकरच चेंज करायचं आहे. काय म्हणता? करू ना, सगळं करू. पण मनी नो मनी नो हनी. नाही, तुला काय म्हणायचंय? कसं वाटतं आमचं घर आता साफसफाई केली तर? छान ना. चल तू आता तू काय करणार काम सांग. मम्मी सांगते येडा सांगते शेजारी जाऊन बस, तेवढं मी काम करते. आणि शीतल दिदी हा ब्लॉग बघती. शीतल दिदीला माहितीये, शीतल दिदी पण हसत असत. आणि हा आता ते 2 ऑक्टोबरचं काय गांधी जयंती हो दिली इंग्लिश मध्ये का मराठीमध्ये? इंग्लिश. इंग्लिश मीडियम इंग्लिश. त्याची शाळा इथंच आहे मागे. ह्याची शाळा आपली शाळा आहे काय ना. चला बाय बाय, भेटू आपण नंतर. आता आम्ही दोघं पण नमस्कार. आता मला एक सांगायचंय की लोक म्हणतात दसऱ्याला स्वच्छ फार चिंदूक सुद्धा धुतात लोक. चिंदूक चिंदी म्हणजे काय होतं पहिलं म्हणायचं चिंदूक चिंदी असे म्हणजे सगळं दसरा साफ. आता मला एक प्रश्न पडतो, आमच्या घरामध्ये आमची बायको दसऱ्याला धुती, दिवाळीला धुती, संक्रांतीला धुती, परत गणपतीला धुती, श्रावणाला धुती, सारखं घर स्वच्छता म्हणजे 11-12 महिने आमच्या स्वच्छताच असते. पण मी काय म्हणतो, दसरा आहे ना ज्याने 11 महिने धुतच नाहीत त्यांच्यासाठी ठीक आहे की आज घट पण बसतात, फार सगळं धुवून चकाचक करतात. आणि एरवी सगळे कोंडात घाण इकडं घाण तिकडं घाण, पण त्यांचं लक्ष पण देत नाहीत ते. अख्खे सामान निघतं त्यांचं सगळं घराच्या बाहेर. पण आमचं दर महिन्याला सामान निघते बाहेर. नाही पण काय काय लोक घरात स्वच्छता करत नाहीत माहितीये का. खूप त्यांची खूप घाण निघती मग घरातून. आणि ऍटलिस्ट 6 किंवा 2 महिन्यांनी डबे किंवा ताट वगैरे घासणं गरजेचंच आहे. म्हणजे मम्मीचं काही चुकत नाही मला असं. पण दर महिन्याला नाही, पण आता मम्मीने तब्येत बघून पण केलं पाहिजे. पण स्वच्छता खूप महत्वाची आहे घरात असणं, ते पण खूप महत्वाचं आहे. ना श्रावण, गणपती, दसरा, दिवाळी झाले की परत आले काय संक्रांत. कारण बायका रिलेट करतील. आठवड्यानी असं आपल्या घरात कॉर्नर वगैरे असतो, फर्निचर असतं, त्याच्यावर लगेच धूळ बसती. मग विचार करा भांड्यांवर किती. तर तुम्ही ना असं तुम्हाला खूप लोड होत असेल ना तर तुम्ही वरच्यावर आठवड्याला साफसफाई करत जावा. आमचं लोड होतं मग. तसं आमचं हे कॉर्नर पीस टीव्ही वगैरे आम्ही 2 दिवसाला काढतो आम्ही तरी आम्ही फार जमतो. आणि आता गणपतीच्या वेळेस आम्ही भिंती पण पुसून घेतल्या होत्या है ना. आणि पप्पा मला काय म्हणायचं ऐका की दसऱ्याला आपण म्हणतो रामाने रावणाला मारलं होतं, त्याचा वध केला होता. परत देवीचं पण आहे की देवीने महिषासूरला मारलं होतं म्हणून तू महिषासूर मर्दिनी झाली. त्याला मारलं होतं. तर आपण काय करतो, घट वगैरे बसवतो, दसरा सेलिब्रेट करतो. पण दसऱ्याला हे कुठून मध्येच आलं की आपण लॅपटॉप आणि सगळं इलेक्ट्रॉनिक वस्तूची पूजा करायची. पूजा कुठली माहिती का? सरस्वती म्हणजे पुस्तकाची 5 रुपये ते श्री गणेशान ते सरस्वती यंत्र काढायचे ते ठीक आहे. आणि शस्त्र म्हणजे कुऱ्हाड, तलवारी, शेतीचे अवजार ते ठीक आहे. पण लॅपटॉप पण पुस्तक, कॅल्क्युलेटर आणि आता रिमोटहून काय कमवतोय माणूस? टीव्ही बघून कोणाला सांगितलं सांगा. आणि लॅपटॉप त्याच्यानंतर आमच्या घरात वेळी असायची ना ती पण पुजली जाते. आणि काय चाकू. आणि आता आमच्या ह्या वेळेस एक नवीन अवजार आलेलं आहे.
आकांक्षाची आम्ही जीभ पण पुजणार आहे. हा जिबा आहे ना सर, म्हणजे शस्त्र इतकं मोठे आहे ते, त्याची खरं पूजा केली पाहिजे. आम्ही ह्या वेळेस आकांक्षाची जीभीची पूजा करणार आहे आम्ही. जरा करते. आणि मरणाची धार आहे. धार एकदम चिरच्छेद. तलवार पण कमी पडेल एवढी जबरदस्त आकांक्षाची जीभ आहे आमच्या. तर तुम्हाला तो ब्लॉग बघायला मिळेल दसऱ्याला. आम्ही आकांक्षाला पाटावर बसून तिच्या जिभेची पूजा करणार. आणि ह्या मम्मीची पण जरा विचार करते मी जिभेची पूजा करायची, कारण ती नाही आमच्या घरात चौघाच्या जिभेची पूजा करायची. एकमेकाला आम्ही हातात लावून जातो. बघ तुम्ही आता डेमो बघितला असेल माझी मम्मी कशी चरा बोलली. चौघ पण आम्ही असे आहेत की जिभेला धार लावून बसतो. ही बोलला की ती बोलला. हो बंद करा. आता पप्पा आणि मी बसलोय इथं जरा वेळ फॅन खाली. खूप गरम होतंय, डेंजर. आमचं दोघांचं पण काम झालंय, आता आकांक्षाचं काम राहिलं, ती आकांक्षा काम करते आता. आणि मी माझं काम करून त्यांचं काम करून आलो. तुम्ही काय केलं? पाणी वाढलं. ब्लॉग मध्ये बघा कोण काम करते ते दाखवलं नाही तिकडे पाणी वाढतं. आणि आमची मम्मी फक्त आम्हाला इन्स्ट्रक्शन देत असते. आणि इतका वेळ झालं नुसती बाहेर पाण्यातच बसली. किती वेळ काय करायची धुतली मम्मी. ते कोण करायचं? आणि नुसती पडपड चालली. तुम्ही सांगा कुणाकुणाच्या घरात असं होतं की मम्मी फक्त काम सांगते की हे करायचं ते करायचं आणि सगळं आपल्याला काढते. आता आमची देवी बसलेली आहे. फायनली देवी बसलेली, सगळी स्वच्छता करून बसली. देवी बसलेली आहे. कसं वाटतंय देवी तुम्हाला स्वच्छता बघून? करायला सांगायला लागतं तेव्हा कुठं होतंय पटापटा. मम्मी चिल, बेबी चिल. आणि आता मी बघा किती तुझं दाखवतच नाही, तुझं नाही दाखवते. आता भरपूर काम आहेत तरी पण आता बारीक सारीक सांगत बसलो तर तुम्हाला बोर व्हायचं. त्यांना बोर होईल. मम्मी त्यांची मम्मी त्यांना म्हणाल ब्लॉग बघून चला साफसफाई चालू करा. तर कोणी आमचा ब्लॉग बघून सिरियस होऊ नका, कारण आम्हाला सवय आहे. आणि आमचा ब्लॉग बघून तुम्ही तुमच्या मुलांवर 12 महिन्यात उठून सगळं आमचा ब्लॉग बघून तुम्ही प्लीज तुमच्या मुलांना असे काम सांगू नका प्लीज. आम्हाला सवय आहे म्हणून. चलो टाइमपास केला. नाही ना टाइमपास करा, काम करून बसलोय आणि महत्वाचं बोलतो आम्ही. हो हो तुमची केस सप्टे केस. चला आणि लॉगर बघा कुठे गेली? दमली बिचारी, थकी गयो. थक गयो. मैं तो थक गई. चलो बाय 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 गाइस. बाय पॉप्स पॉप्सी पॉप्सी. बाय बाय पॉप्सी. बाय बाय सीसो. शिकू पांचट होते. बाय बाय. ओके गाईज आता आम्ही बसलोय इडली खायला. आणि तुमचे बघते मी. आणि आम्ही आता खाल्लोय इडली खायला बसलेलो आहे. आता आमचा हॉल सगळं आवरून झालेला आहे. आणि आता वाजलेत किती? हे कशाला चमचे घेतले? 2. त्या पप्पांना लागले तर. आता वाजलेत 2 आणि आम्ही बसलो जेवायला. तुम्हाला मी आता माझं ताट दाखवते आणि सर्व केलेलं ताट दाखवते. 1 मिनिट. हा चमचा 5 मिनिट झाले. आणि हे चमचे आम्ही आणले आता छानपैकी. मी अशा इडल्या घेतलेल्या आहेत आणि आता आकांक्षाने मस्तपैकी सांबर केले. तर ते मी असं मस्त इडलीवर टाकणार आहे. चटणी द्या. आणि त्याच्यावर आता अशी मी चटणी टाकते नेहमी. तर या इडली खायला मस्तपैकी. चलो कसं झालंय सांबर? दरवेळीप्रमाणे चांगलं. आणि चटणी चांगलं झालंय. आता मम्मी खाऊन बघल. मम्मी तू खा पहिले. पप्पांमुळे झाले. सांबर नाही मी घेतले. खा ना चटणी. चटणीचं मला ते सांगितलं नाही. सुरेख
आणि बघा माझा सांबर मस्तपैकी झाला. आता आंधळ आमच्याकडे पाऊस पडतोय आणि लाईट पण गेली आहे, तर आम्ही आता जेवतो पटापटा, भूक लागली आहे. आणि मी घेऊन ठेवले माझं. बघा हिला किती हिला बघा 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 हिला अटॅक यायची शक्यता. पैसे कधी बघितलेच नाहीत. 4,500 रुपये आले तिला 3 महिन्याचे. आणि शिंदे साहेबांना काय सांगणार? खुशी शिंदे शाळेत शिंदे भाऊ. आणि 3 महिन्याने कसं तरी जुगाड करून आम्ही माझे पण आज झाले बाई. बघितले आता. माझे पण आज झाले. काय म्हणते? आकांक्षा आत्ताच्या अचानक ओरडली. लाडकी बहिणीचे पैसे आले आणि आम्हाला 3 हप्ते काय किती येणार होते आपल्याला? 3 महिन्यांचे येणार होते आम्हाला. त्यामुळे 4.5 आले. नाही, विशेष म्हणजे आमचे जे कोल्हापूर ट्रिपचे पैसे घेतले ते आले. तर थँक्यू. नाही मला तर हेच वाटत होतं की बाबा ह्यांची आम्ही तर होप नव्हते धरले. आम्ही जस्ट फॉर्म भरला होता, इकडे आलतो आम्ही तेव्हा. आणि कधी भरलेलं आहे? ऑगस्ट मध्ये भरलेलं आहे. आणि आम्ही तर होप सोडलेच होते की ही जे येतात ते जाऊन दे, हिला तरी भेटू दे. पण आम्ही म्हणलंच की नाहीच येणार. आज तर मी म्हणत होते नाहीच येणार, आता आमची जाऊन दे म्हणलं. मला वाटलं कुठली परीक्षा पास केली मी. ऑनलाईन परीक्षा दिसल्या. लाडकी बहीण मम्मी आमच्या असं काय मोहीम केलं तर की जवळ येते आपल्याला. मग काय तुमचे होतेच ना बाई. दिवाळीला होईल ना खरेदीला. चला बाय बाय. आम्ही तोपर्यंत येईन की परत तुमचे दिवाळी. कोणाला सांगू नका. तर गाईज हे माझे ना लहानपणीचे बैल आहेत हे. आणि मला लहानपणी ना पप्पांनी आणून दिले होते हे. आणि त्या लहानपणापासून मी पूजा करत आले. आणि आज मी ना लेट झालं पूजेला, मला लक्षात नव्हतं, कारण की साफसफाईच्या नादात विसरले मी बैल पोळा आहे म्हणून आज. आणि मी आत्ता पूजा केली आहे देवाची मस्तपैकी. बैल पोळा आहे ना आज, त्यामुळे बैलाची पूजा केली आहे मस्तपैकी. आणि हे माझे लहानपणीचे बैल आहेत. मला असं विश्वासच आता पण बसत नाही, कारण की ना खूप वर्षापासून. पप्पा किती वर्ष झाले हो? मला असं वाटतं हा ना 10 वर्ष होऊन गेले असेल. पप्पाने आणले होते आणि तेव्हापासून मी पूजा करते. ते आत्ता पण पूजा केली. आणि किती जुने आहेत यार ते बैल. आणि तुम्ही बघा मस्तपैकी पूजा केली मी. हे बघा मी गाईज हिने काय केलं? बदाम सत्तीमध्ये कोणी बघितली ना पाणी. तुमची पण बघितली मी. नाही चिडत नाही. पप्पा आमचे हारलेले आहेत आणि मी जिंकलेले आहे. आम्ही पत्ते खेळत होतो. कसं काय पप्पांनी काय केलं? कसं वाटतंय आमच्यासोबत खेळून? पप्पांनी काय केलं? त्यांना वाटलं आता ह्यांची पानं अडवतो. आडून स्वतःचीच पानं एवढी आडली. किती मोठे पानं पण आडलं. आम्ही दोघं जण शिवरीच्या मंदिरात जाऊन आलो. नंतर मग आता बाहेर गेलतो. आता घरी आले तर जमले मी. आणि हा हे बघा दीदीने एवढं सगळं पप्पांना ताट वाढून ठेवलं. केळ्याचे पेपर, चिप्स, सफरचंद, वडे आणि ही चटणी. कसली आहे राव, मी फक्त ताटच देत होते तर क्रेडिट जातो. गॉड व्हेरी डेंजरस ताट. माझं बाबू गो, माझं पिलू गो, माझी शिवणी गो, इकडे बघ. तर गाईज ही मेघमल्हार लस्सी आहे ना, तर मला आता आठवलं मी इथं इंटर्नशिप केलेली 2 वर्षापूर्वी. ओके गाईज, हा ब्लॉग तुम्ही जो बघितलाय तो जवळजवळ 2-3 दिवसांचा होता, त्याच्यामुळे एवढा लेंदी झालाय.
तर तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण तो तुम्हाला असं बोर होणारच नाही, कोणत्याच पार्टमध्ये बोर होणार नाही. मी काय बोलत नाही, अजून वाढत जाईल हा ब्लॉग. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चलो बाय बाय. आणि आज दुसरी माळ आहे, आजपासून दुसरा ब्लॉग चालू होईल. बाय बाय.